नमस्कार साहेब, आपण आता जुन्नर शहरात आहोत. आपण काँग्रेस पक्षातर्फे काय सांगणार आहात? मी आता सांगणार आहे, अल्पसंख्याक समाजाचा मी तालुका अध्यक्ष आहे. हॅलो, काँग्रेस आहे. राष्ट्रीय. माझं नाव इजाज महबूब बेग. आम्ही काँग्रेस पक्षात लई वर्षापासून आहे आणि आमचा मुस्लिम समाज पुन्हा काँग्रेसलाच पाठिंबा देत राहिलेला आहे. पण आज आमचे सत्यशील शेरकर हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात गेले. त्यांनी तिकडं उमेदवारी घेतली. त्यांना काँग्रेसवर विश्वास नव्हता. तिकडं जाऊन ते आम्हाला विचारत नाही, काय नाही ना, काय सभेला मिटिंगला काय बोलवत नाही. त्याच्यासाठी आमच्या समाजाचा पाठिंबा पूर्ण अतुल शेठ बेनके साहेबांना आहे. तरी आता समाजापुढं आम्ही जाऊ शकत नाही. आमचा पण पाठिंबा त्यांना आहे. मी कदीर शेख, जुन्नर शहर काँग्रेस अध्यक्ष. आम्ही 98 पासून जुन्नर शहरमध्ये काँग्रेसचं काम करतो आहे. आम्ही शेठ बाबांच्या बरोबर पण काम केलं आहे. सोपान शेठ जेव्हा 98ला उभं राहिले त्यांचं पण काम केलं आहे. आता सत्यशील शेरकरांच्यासाठी पण शरद पवारकडे आम्ही मोदी बागेत सर्वात 300 लोक होते. त्याच्यात 6 लोक फक्त आतमध्ये गेले शरद पवारांना भेटायला. त्याच्यात आम्ही बेग आणि मी होतो. तर आम्हाला फक्त त्यांनी मुस्लिम चेहरा म्हणून वापर केला. त्याच्यानंतर तिकीट भेटल्यानंतर संपर्क कार्यात आम्हाला दुय्यम वागणूक भेटली. ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणतात का जुन्नर शहरामध्ये काँग्रेस संपलेली आहे. काँग्रेस काय संपली नाही. आम्ही काँग्रेसमध्येच आहे अजून काय. आणि सत्यशील शेरकर हे तिथे गेले पक्ष सोडून. आता आम्ही आमची बूथ कमिटीची यादी तिथे घेऊन गेले असता आम्हाला दुय्यम वागणूक भेटली का ते तुम्ही कार्यकर्ते इकडे घेऊन या, त्यांची चेहरापट्टी करायची. याचा अर्थ काय काँग्रेसचे कार्यकर्ते का आरोपी आहे का म्हणून. त्याच्यानंतर आम्ही तिथून किशोर वाबडे म्हणून कोण माणूस बसवलेला आहे. तो एकदम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही मुस्लिम समाजाचे आहे म्हणून दुय्यम वागणूक देतो आम्हाला. म्हणून त्याच्यानंतर आम्ही तिथे पाय पण ठेवला नाही. आज शरद पवार साहेबांची सभा होती तर आम्हाला विश्वासात घेतले नाही की बाबा तुम्ही सभेला येणार आहे का नाही आहे. आता आम्ही ओतूरच्या एक लग्नाला जाऊन आलो बघा, आम्ही सभेला गेलो नाही. आम्हाला कोणी विचारलंच नाही. आणि जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष आहे ते तर असं समजतात की ते काँग्रेसचे अध्यक्ष आहे का नाही आम्हाला त्याचा प्रश्न पडतो. ते काँग्रेसची बाजू, काँग्रेस कार्यकर्त्याची बाजू घेत नाही ते. आता मला जुन्नर शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी 5 वर्ष स्ट्रगल करावं लागलं. संजय जगताप साहेबांनी मग यांना शिफारस पत्र देण्यासाठी हे सांगितलं असतं पण यांनी मला शिफारस दिली नाही. ते पक्ष सोडून गेल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी पत्र भेटलं. आता याच्यानंतर पण आम्ही त्यांच्याबरोबरच होतो. बाकी अशी वागणूक भेटत असताना मग आम्ही तिथं कसं जाणार. तर आम्ही असा ठरवला आता की आमच्या कार्यकर्त्याची मिटिंग घेणार आम्ही आणि पुढची दिशा ठरवणार. पुढची दिशा ठरवली जाणार. पण मागाशी आपल्या बोलण्यात असं आलं होतं की आपण कार्यकर्त्यांशी बोलून अतुल बेनकेंना पाठिंबा देणार. हा तर ठरवणार आम्ही. हा आमचा पूर्ण समाज आहे. आता समाजाचं त्यांनी 333 कोटीचं काम केली. आता समाजाचा पूर्ण परवा त्यांच्या दिशेने आहे तर आम्हाला समाजाच्या विरोधात जाता येत नाही. आता हे जेवढे उमेदवार आहे त्याच्यात 4-5 जे उमेदवार आहे त्याच्यात अतुल शेठ एक चांगला माणूस आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे. तर त्याच्या पाठीमागे आम्ही 100% उभं राहू. धन्यवाद साहेब. आपण पण आत्ता इथं आहात, नक्की आपली काय भूमिका? आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत. माजी युवक अध्यक्ष आहे. मागं बऱ्याच वर्षांनी आम्ही कामं करत आहे. तर अण्णा आणि शेठ बाबा होते तेव्हापासून आम्ही त्यांच्याबरोबर आहे काँग्रेस पक्षामध्ये. हे करत असताना आत्ता सत्यशील दादा होते तोपर्यंत आम्ही बरोबर होते. बाकी ते जे काय मुस्लिम समाजाला काय ते न्याय देत नाही, दिवसांनी बघतात. हे आमचे कदीर भाईंना लई त्यांनी हे केलेलं आहे. आणि लेटरसाठी त्यांनी कधीच शिफारस पत्र तर कधीच दिलेलं नाही त्यांना. तर त्याच्यामुळं आम्ही त्यांचे बरोबर नाही आहे. का मुस्लिम देश म्हणून ते वागतात आहे. आणि समोर दिसून येतात काय खोटं नाही याच्यात.
एकदम 100% यांनी जे लेटर जे त्यांना भेटलं तर ते नंतर ते तुतारीमध्ये जेव्हा तिकीट फायनल झाला त्याच्या आदल्या दिवशी त्यांना ते पत्र भेटलं. त्यांना आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय जगताप आहे, त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्यांचा पत्र पाठवून दिला त्यांना. आता आपला पाठिंबा कोणाला? अतुल शेठला. का? अतुल शेठ हे एक सर्व समावेश घेऊन चालणारे, समाजाला प्रत्येक समाजाला घेऊन चालणारे आणि 18 पगड जातीला घेऊन चालणारे ते हे नेते. और एकदम यांनी कोणतंही काम घेऊन जावं अर्ध्या रात्री ते आपल्याला कधी काय नाही म्हटले नाही आणि जे काय एकदम स्पष्ट सांगतात. असं दोष कोणाचे धर्माबद्दल नाही त्यांच्या मनात. आणि मग ह्या गोष्टी आमदारकीसाठी तसं काही हे नाही राहत. मग आमदार म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा देणार का माणूस म्हणून देणार? माणूस म्हणून यांनी जर निवडून येणार तर मग आमदारच होणार ना ते. हां, मग पाठिंबा त्याच्यासाठीच आहे ना आमचा. आता जर का ते आमदार झाले तर आता तुमची मागणी काय राहील त्यांच्या? नाही, समाजाचं काम झालं पाहिजे, सगळं समाजाचे काम झालं पाहिजे. आम्हाला शांत जुन्नर पाहिजे आम्हाला, और सुरक्षित जुन्नर पाहिजे. धन्यवाद. दुर्दैव हे काय ते मुस्लिम समाजाला एकदम गुरुहित धरतात. ते जे खासदारकीच्या वेळेला जे झालं ते भावना वेगळी होती, आत्ता भावना वेगळी आहे लोकांची, ते परिस्थिती वेगळी होती. आत्ता ते भरमात राहू नये कोणी, हे मुस्लिम समाजाचं आव्हान आहे. मुस्लिम समाजावर कोणाची मक्तेदारी नाही, चाहे ते काँग्रेस असू द्या, चाहे ते शरद पवार तुतारी गट असू द्या, चाहे अजित पवार गट असू द्या, चाहे शिवसेना असू द्या, कोणी पक्षाची कोणी मक्तेदारी मुसलमान समाजाची नाही.